आजही विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार। अकोला, अमरावती, वर्धासाठी रेड अलर्ट तर नागपूर, यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी काल देशातलं सर्वाधिक तप्त शहर। काल ब्रह्मपुरीचं तापमान 47.2 अंशांवर, ब्रह्मपुरीचं तापमान सरासरीपेक्षा 4.6 अंशांनी अधिक नोंदवण्यात आलंय। यवतमाळ जिल्ह्यासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यातील तापमानात गेल्या 3 दिवसांपासून वाढ। तापमानाचा पारा 44 ते 45 अंशांवर। ठाणे महापालिकेतील काही भागात 10% पाणी कपात होणार। मुंबई महापालिका ठाण्यातील ज्या भागात पाणी पुरवठा करते त्या भागात होणार पाणी कपात। मुंबई महापालिकेच्या ठाणे महापालिकेला सूचना। नवी मुंबईत 25 मे पासून 10% पाणी कपात। पाऊस कमी होण्याच्या अंदाजामुळे राज्य सरकारचा इशारा। वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या दिवशी पाणी कपात करण्यात येणार। अमरावती जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशीही उष्णतेचा रेड अलर्ट। तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांचे हाल। त्यात शहरात माठांची मागणी वाढली। माठांच्या किमतीतही वाढ झाल्याचं चित्र। खरं म्हणजे मार्च आणि फेब्रुवारी महिना हे आमचा कामाचा असते। हे जे आता एप्रिल महिन्यापर्यंत जरा उठाव असते मालाला। आता या वर्षीच असं होऊन राहिलं की तापमान वाढल्यामुळं कस्टमर घरी येत आहे आणि माठासाठी मागणी करत आहे। साताऱ्याच्या खंडाळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा। कण्हेरी परिसरात मुसळधार पाऊस तर वीटभट्ट्यांवरील कच्च्या विटा भिजल्यामुळे 15 लाख रुपयांचे नुकसान। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। बाणेर आणि म्हाळुंगे परिसरात हजारो वाहनं तासनतास अडकून पडली। या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ समोर। काल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस। पुण्यात मेट्रोच्या डब्यात पावसाचं पाणी। मुसळधार पावसात मेट्रोच्या डब्याला गळती। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कोकणात पावसाच्या आगमनाचे चाहूल देणारे संकेत। रत्नागिरीमधल्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर वातावरणात होत असलेल्या बदलामुळे उकाडाही वाढला। कोकणातील घाट रस्ते धोक्याच्या छायेत। केंद्राच्या तज्ञ पथकाला पाचारण। कुंभर्ली आणि तुळशी घाटासह अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका। मंत्र्यांच्या बैठकीनंतर अभियंत्यांना तातडीनं पाहणीचे आदेश। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ। पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ। मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता मुंबईत पेट्रोलचा नवा दर 108 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 95 रुपये लिटर। नाशिक जिल्ह्यातही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ लागू। नाशिक शहरात पेट्रोल 109 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 96 रुपये 26 पैसे प्रति लिटर। नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे नवे दर लागू। वाढलेल्या दरानुसार आता नागपुरात पेट्रोल 108 रुपये 97 पैसे तर डिझेलचे दर 95 रुपये 58 रुपयांवर। दरवाढीवर नागपूरकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया। बुलढाण्यातील मोताळा येथील पेट्रोल पंपावर वाहनधारक व शेतकऱ्यांचा आक्रोश। डिझेल मिळत नसल्यानं संतप्त ग्राहकांचा पेट्रोल पंपावर ठिय्या। इंधन मिळत नसल्यानं वाहनांच्या मोठ्या रांगा। पोलिसांचा पेट्रोल पंपावर बंदोबस्त। ग्राहकांना शांतता ठेवण्याचं आवाहन। जालन्यात इंधनाअभावी तब्बल 59 पेट्रोल पंप बंद। सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची गैरसोय। 59 पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपला। इंधन उपलब्ध असलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी। डिझेलच्या टंचाईमुळे गुरांच्या बाजारात बैलांना मागणी वाढली। बैलजोडीचे भावही 25% वधारले। मात्र विक्रीसाठी बाजारात बैल कमी। ट्रॅक्टर विकून बैलजोडी घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ। सलग 3 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ आणि त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी व्यक्त केला संताप। इंधनाचे दर वाढल्यानं महागाई वाढणार असल्याची प्रतिक्रिया। निवडणुका होतपर्यंत केंद्र सरकारने पेट्रोल वाढ केली नव्हती आणि निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीचा जो काही खर्च आलेला आहे तो सर्वसामान्य जनतेच्या खिशातून काढणे आणि पेट्रोल किंमत वाढली तर त्याचा परिणाम
हा सर्वच उद्योगधंद्यावर होतो. बुलढाण्यात 11व्या दिवशी इंधन टंचाईचं संकट, मागणी आणि पुरवठ्याच्या तफावतीमुळे संकट अजून गडद होण्याचं चिन्ह, तर काही ठिकाणी हाणामारीच्या घटना होत असताना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. परभणीत 8 दिवसांपासून डिझेलची टंचाई, शेतकऱ्यांना तरी डिझेल उपलब्ध करून द्या, अन्यथा पेरण्या होणार नाहीत, संतापलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. धुळ्यातल्या साक्री तालुक्यातल्या पिंपळनेर पेट्रोल पंपावर इंधन मिळावं यासाठी रांगा, कॅनमध्ये डिझेल मिळावं यासाठी मोठी गर्दी, वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांब रांगा, पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा असल्याचा प्रशासनाचा दावा. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 9व्या दिवशी पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या रांगा, डिझेल मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर रात्र काढली साकून. हिंगोलीच्या आराटीमधल्या पेट्रोल पंपावर राडा, डिझेलच्या खरेदीच्या कारणावरून हाणामारी, रांगेत उभ्या राहण्याच्या कारणावरून 2 गटात शाब्दिक वाद आणि त्यानंतर हाणामारी, काही शेतकरी जखमी झाल्याची माहिती. जालन्यातील बदनापूर शहरातल्या सारथी पेट्रोल पंपावर वाद, पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद, डिझेल टँकर आल्यानंतरही पेट्रोल पंप चालकाकडून डिझेल देण्यास दिरंगाई, संतप्त ग्राहकांनी कर्मचाऱ्यांना विचारला जाब आणि त्यातून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद. जळगावातील शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं रखडली, ट्रॅक्टरसाठी डिझेलच मिळत नसल्यामुळे शेतीची मशागत नाही, परिणामी कापूस लागवडीला मोठा फटका बसतोय. अकोला जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा, कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी नाही, शहरात ऑइल डेपो असल्यामुळे इंधन पुरवठा सुरळीत असल्याची सूत्रांची माहिती. एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ तर दुसरीकडे दिल्ली सीएनजीचे दरही वाढले. सीएनजी 1 रुपयानं महाग आणि त्यामुळे प्रवास आणखीनच महागणार, महागाई सुद्धा आणखी वाढणार. कॉक्रोच जनता पार्टी संस्थापक अभिजित दिपके यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक, अभिजित दिपकेंकडून कॉक्रोच जनता पार्टी पेजचं नियंत्रण गेलं, तसेच त्यांचं बॅकअप पेजही हटवलं, अभिजित दिपके यांनी ट्विट करत दिली माहिती. कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडियावर आता 2,10,00,000 फॉलोअर्स. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेकांकडून आंदोलनाची पोस्ट, मात्र आंदोलन करणार नसल्याचं अभिजित दिपके यांची पोस्ट, आंदोलनाची अफवा पसरवली जात असल्याचंही केलं स्पष्ट. वो लोग बस हमारी एक ही गलती का इस्तेमाल कर रहे हैं. आज कुछ जगहों पर प्रोटेस्ट का बोला गया है, कुछ लोग करने वाले, लेकिन हमारा उससे कुछ भी लेना देना नहीं है. जिन लोगों को हमसे दिक्कत है वो अपने लोग प्लांट करके कुछ भी करवा सकते हैं और फिर उससे हमें बदनाम करेंगे. सो इट्स बेटर टू बी काम. सो लेट्स नॉट एक्ट इन हेस्ट. वी विल डू थिंग्स इन आवर ओन टाइम, अकॉर्डिंग टू आवर ओन टाइम. कॉक्रोच जनता पार्टीची नोंदणी करून झुरळ चिन्ह द्या, सोलापुरातल्या तरुणांचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन, पक्ष म्हणून नोंदणी करण्याचीही मागणी. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील जागेवर कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक, प्रमोद हिंदूराव यांची नावं चर्चेत, तर मंत्री छगन भुजबळही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक. आठवड्यात पक्षाकडून नावावर अंतिम शिक्कामोर्तब. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये पेच, भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 अशा फॉर्म्युलावर भाजप ठाम, शिवसेना मात्र 7 जागांवर ठाम असल्याची माहिती. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीत तडजोड केली, आता नाही शिवसेनेची भूमिका. विधान परिषदेच्या विदर्भात 5 जागा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांचा समावेश. यातल्या 4 जागांवर भाजप तर यवतमाळ शिवसेना लढणार असल्याची माहिती. भंडारा गोंदिया विधान परिषद जागेवरून महायुतीत तिढा वाढला. 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार आमचे असल्याचा भाजपचा दावा आणि त्यामुळे भाजपचा मतदारसंघावर दावा, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचाही विधान परिषदेवर दावा. सगळ्यात जास्त मतदार, सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि इतर 50% मध्ये सगळे बाकी इतर पक्ष आहे. तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार. तर कोणताही आयात निर्यात काही होणार नाही. आम्ही भाजपचाच कट्टर चांगला निष्ठावंत कार्यकर्त्यालाच देण्यासाठी आम्ही आग्रही राहू. एअर इंडिया इमारतीत मंत्रालयाचा कारभार, नरिमन पॉइंट येथील 22 मजली एअर इंडिया इमारत खरेदी प्रक्रियेला वेग, राज्य सरकारकडून इमारत खरेदीची हालचाल अंतिम टप्प्यात, 1600 कोटींना इमारतीची खरेदी.
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेळेतच होणार. नीट पेपर फुटीचा परिणाम होणार नसल्याचं सीईटी सेलकडून स्पष्ट. संभ्रम न बाळगण्याचंही आवाहन. 10वी पुरवणी परीक्षेसाठी 25 मे पर्यंत मुदत. 10वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. विलंब शुल्कासह 25 मे पर्यंत भरता येणार अर्ज. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांचा रूट मार्च. दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास नियंत्रण कसं मिळवावं याचं थेट प्रात्यक्षिक पोलिसांना दाखवण्यात आले. शहरात शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन. उद्या म्हणजे रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11:05 ब्लॉक सुरू होणार आणि दुपारी 3:55 संपणार. हार्बर मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक. सकाळी 11:10 ते दुपारी 4:40 असेल मेगा ब्लॉक. वाशिम जिल्ह्यामध्ये अखेर नाफेडद्वारे ज्वारी खरेदी सुरू. बाजार समितीमध्ये ज्वारीला कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नाफेडद्वारे ज्वारीला 3,699 रुपये दर. शेतकऱ्यांची नाफेडला पसंती. रत्नागिरीतल्या चिपळूणसाठीचं प्रस्तावित सैनिक संकुल साताऱ्यात होणार. आमदार शेखर निकम यांची नाराजी. जे कोकणाचं आहे ते कोकणात व्हायला पाहिजे. शेखर निकम यांनी व्यक्त केली खंत. संकुलाच्या त्या माध्यमातून साताऱ्याला ती मंजुरी मिळाली. हे थोडंसं कोकण म्हणून आपल्याला अन्यायकारक ही जरी असलं ते आम्ही शंभूराजांना भेटून त्या नव्याने त्याची मागणी करून ते संकुल जसं साताऱ्यात होतं याबद्दल आमचं दुमत नाही, कारण सातारा जिल्हा हा देखील सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण तो कोकणातला आहे ते कोकणासाठी मिळावं ही आमची आग्रही मागणी असणार. पालघरमध्ये 4,150 कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी. मंत्री नितेश राणेंची माहिती. पालघरच्या नांदगाव येथील कॉम्प्लेक्स उभारणीचा प्रस्ताव. 600 एकर क्षेत्रात प्रकल्प उभारणी होणार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं अटक केल्यानंतर पुण्यातील प्राध्यापिका महाविद्यालयातून निलंबित. मनीषा हवालदार हिचं नीट पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर काम करत होती. तिनं फिजिक्सचा पेपर फोडल्याचा आरोप. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात 1500 पानांचं आरोपपत्र. एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल, निदा खान यांच्यासह इतर आरोपींचा समावेश. मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकालगत असलेल्या अतिक्रमणादरम्यान 400 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त. अतिक्रमण हटवण्याची मोहीम पूर्ण. मोकळ्या झालेल्या जागेमुळे प्रवाशांना ये-जा करणं अधिक सोयीस्कर होणार. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली आजींसोबत अमानुषपणे वर्तन. अधिकाऱ्यांवर पालिकेकडून शिस्तभंगाची कारवाई. बीड शहरातील भाजी मंडई परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली भाजीपाल्यासह जेवणाचा डबाही कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचा प्रकार. नागपूर शहरातील अंबाझरी मार्गावर रस्त्यालगतचे एक झाड अचानक कोसळलं. झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी. झाड पडल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या भौर फाटा परिसरात कौटुंबिक वादातून मेहुणीची हत्या. पती पत्नीतील वाद मिटवण्यासाठी आली असताना घडली घटना. आरोपी मेहुण्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात. यवतमाळमध्ये बनावट नोटा बनवणारी तेलंगणा येथील टोळी पुसद पोलिसांच्या जाळ्यात. लॉजमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करत असल्याचा प्रकार. 2 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त. ढाबा मालकानं दारू पिण्यास पैसे न दिल्यानं नोकरानंच केली होती मालकाची हत्या. गोंदियाच्या रावणवाडी घटनेनं खळबळ. फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी केली अटक. आरोपी महेश नेवारेनं दिली हत्येची कबुली. सांगलीमध्ये रत्नागिरी नागपूर महामार्गावर उभ्या कंटेनरला भरधाव दुचाकीची पाठीमागून धडक. अपघातात ग्रामसेवकाचा मृत्यू. महेश ममाणे असं ग्रामसेवकाचं नाव. पुण्यातल्या वानवडी येथील परमार नगर परिसरात अपघात. एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. 4 ते 5 कर्मचारी किरकोळ जखमी. अंबरनाथमध्ये ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण कारखानेस यांचं निधन. वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अष्टचक्री रामायण, मंजिल मकसूद पाकिस्तान ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं.
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 4 दिवसीय भारताच्या दौऱ्यावर. राजकीय आणि ऐतिहासिक दृष्टीनं दौऱ्याला महत्त्व. मार्को रुबियो कोलकातामध्ये दाखल.